अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जी अघर्णा लोकपाला सर्वेशानंद अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जानोनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी रडी कराधिक शास्त्राशी वेतने देऊनिया ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुरा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकाक उपदेशिती त्यासी आजान आनावे अक्कलकोटी हेतू उपजला नुपपोटी बहुत लोक बहुत करोनी घटपटी भुवासी शेवटी आणिले रात्रंदिन नुपमंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नुपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काय वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार तर काय केल्याने होय निर्धार ऐसे 19वर यती राज हसले मोखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायम मनी हा तो वेडा संन्याशी बुरड पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हसत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानी ती नित्यच नियम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली भुवांसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगितली समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो. दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नांशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती येतेश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखो निवृत्ती कांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हातानयची बुवा प्रतिपटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदोदित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरण अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदात योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोत भाविक भक्त सप्तमोध्याय गौडहा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणस्तु. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मा संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिने गेले शरीर सुकोनी गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्याच निद्रा नयची रात्रंदिवस चिंता नले पोडले केली कित्येक अनुष्ठाने तैसेची ब्राह्मण सतर्पणे बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी रत्रासले या भवयात्रेशी कृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण असमर्थ के मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा
तेने जव्याधी जाय दुरी, तरी ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्या. हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित तया नगरीचा नर नारी, कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रांत स्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण अरविंदार्पणस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपे ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी वन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो येशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवेत, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी तुके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, तुके कार्य जरी करीसी, तरी 10,000 रुपयांशी देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घडे घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनी या स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मासंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त व्हावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले. येती राज त्वरित एका नूतन खांचेत. निजले छाती टाकोनी, सेवे करी शंकररावासी. म्हणती लीला करुनी, ऐसी चुकविले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांनी आणि शेखनूर दर्गानी. एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटला. स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मासंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य. व्याधी पडे आपणची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटला तयाला. ब्रह्मासंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी. दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती, तेथे जुनी गच्ची निश्चिती. मोठा तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मोठ बांधिला जुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. तिसरी स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 9मोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी महाराज की जय.